नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत साहेबराव सानिकाचं श्राद्ध घातलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. जेव्हा बाबूच्या मोबाईलवर व्हिडिओ येतो तेव्हा तो सरकारला दाखवत असतो. ते बघून सरकारला खूप वाईट वाटत असते. तेवढ्यात सानिका बघते. सानिकाला तो व्हिडिओ बघून धक्का बसतो आणि ती रडू लागते आणि म्हणते, खोटं आहे, खोटं आहे, हे सगळं खोटं दाखवताय तुम्ही मला. माझे पप्पा कधीच असं करू शकत नाही. सांग ना सरकार, खोटं आहे ना हे सगळं? कोणीतरी मुद्दाम केलंय हे. त्यावर सरकार म्हणू लागतो, सानिका तू शांत हो. त्यावर सानिका म्हणू लागते, कशी काय शांत हो? माझे पप्पा कधीच असं करू शकत नाही, त्यांचं लई जीव आहे माझ्यावर. असं म्हणून सानिका तिथून पळते. सरकारही तिच्या मागे सानिका सानिका म्हणून पळत जातो. इकडे श्वास साहेबरावांनी छापलेलं पोस्टर अप्पांना आणि कमळला दाखवतो. ते जेव्हा कमळ बघते तेव्हा ती म्हणू लागते, हा साहेबराव माणूस म्हणायचा का हैवान? माझ्या पोराचं जीवावर उठलाय जणू. त्यावर मिनल म्हणू लागते, आता इतक्या मोठ्या माणसाशी वैर घेतलं म्हणजे या समध्या गोष्टी होणारच आणि सरकारला गरज काय होती एवढे मॅटर करायची. त्यावर सई म्हणू लागते, मम्मी या सगळ्यामध्ये सरकारची काहीच चूक नाहीये. हे सगळं सानिकामुळं झालंय, म्हणजे तिनेच अडकवलंय सरकारला यामध्ये. तिला ना आधीपासूनच सर्वेशी लग्न करायचं नव्हतं, मला माहिती आहे ना. त्यावर आप्पा म्हणू लागतात, सई रे येडी आहे का तू? तुला काय माहिती तिला लग्न करायचं होतं की नव्हतं? त्यावर सई म्हणू लागते, अहो आप्पा तिनंच किती वेळेस बोलून दाखवलं माझ्यासमोर हे. सानिका ना लई चालू पोरगी आप्पा. त्यावर मिनल म्हणू लागते, चालू नाही तर काय, बापाचं नाक कापून पोराबरोबर पळून गेली. त्यावर आप्पा म्हणू लागतात, उगाच तिला एकटीला दोष देऊ नका, एकतर आपल्याला काही माहीत नाही. त्यावर कमळ म्हणू लागते, हे बा तिला चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा, पण माझ्या सरकारला वाचवा. त्यावर श्वास म्हणू लागतो, आप्पा आता आपल्याला हातावर हात धरून बसून चालणार नाही. तो साहेबराव ईर्षेला पेटलाय. हे पोस्टर बघून तो आता शांत बसणार नाही असं वाटतंय. त्यावर कमळ म्हणू लागते, म्हणजे काय दादागिरी चालली आहे काय? तो साहेबराव पाहिजे ते करणार आणि पोलीस नुसतं बघत बसणार. त्यावर तो म्हणू लागतो, पोलीस त्याच्या खिशात आहे काकी, ते काय नाही करणार. त्यावर मिनल म्हणू लागते, म्हणजे झालं, सरकार आपल्याला गावला तरी आपण काही करू शकणार नाही, ते लोक आपल्या घरात घुसून सरकारला मारून टाकतील. त्यावर कमळ म्हणू लागते, अगं तुझ्या जिभेला काही हाड, तुला काही कधी चांगलं बोलता येत नाही का? त्यावर आप्पा म्हणू लागता, अरे गप्प बसा, आधीच डोकं इथं भनभन करतंय, काही सुचनाचं झालंय त्यात तुमचा कालवा. पुढे ते म्हणू लागतात, श्वास आपण साहेबरावाकडे जाऊया. इकडे सानिका रस्त्याने पळत असताना समोरून एक गाडी येते, त्याला ती जाऊन धडकते. त्याच्यातले माणसं तिच्याकडे बघू लागतात. सानिका पळत जाते आणि सरकार तिच्या मागे जातो. तेवढ्यात त्या माणसांचं लक्ष त्या पोस्टरकडे जातं आणि ते म्हणू लागतात, बघितलं समोर जे पोस्टर लावलंय त्यातली पोरगी येते, जो कोणी त्यांना पकडून देईल त्याच्यासाठी 5 लाख रुपये बक्षीस आहे. इकडे पंकजा गुरुजींना म्हणत असते, श्राद्धाचं सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालं ना गुरुजी, आणि सानिकाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जर काही करायचं असेल तर ते पण सांगा बरं का, म्हणजे तशी तयारी करून ठेवल मी. तेवढ्यात सावित्री तिथे येऊन तिला म्हणू लागते, समजते का तुम्हाला काय करताय तुम्ही ते? त्यावर पंकजा म्हणते, काय करते? सानिकाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून करते. त्यावर सावित्री म्हणू लागते, अजिबात असं काही बोलू नका तुम्ही, माझी सानिका जिवंत आहे अजून. त्यावर पंकजा म्हणते, जिवंत आहे ना, नशीब समज, तरी आपण श्राद्ध घालतोय तिचं, पण ती मरायला वेळ लागणार नाही. आणि ती गुरुजींना म्हणते, गुरुजी या आता तुम्ही, काही लागलं तर सांगते मी. लवकरच आणखी एक श्राद्ध घालायची वेळ येणार आहे, मोबाईल चालू ठेवा तुमचा. गुरुजी तिथून जातात तेव्हा पंकजा सावित्रीला म्हणते, गुरुजीला कधी पण बोलावं लागतं, कारण आता सानिका कधी बी. त्यावर ती पंकजाचा हात धरून म्हणते, काही होणार नाही माझ्या सानिकाला. आणि ती सानिकाचा फोटो हातात धरून म्हणू लागते, हे तिला स्वीकारतील आणि सगळं ना आधीसारखं चांगलं होईल बघा. त्यावर पंकजा हसू लागते आणि म्हणते, स्वप्न बघणं चांगलं असतं वहिनी, पण ही अशी बिनबुडाची स्वप्न बघू नकोस. त्यावर सावित्री म्हणते, तुम्ही किती बी काही करा पण मी यांना म्हणवेल. त्यावर पंकजा म्हणू लागते, म्हणव म्हणव, किती बी म्हणव, पण तिकडे काही सानिकाचं व्हायच्या आत म्हणव, नाहीतर सानिकाचं तिकडे जीव जायचं आणि तू इकडे दादाला म्हणवत बसशील. त्यावर सावित्री म्हणू लागते, घरातला जो माणूस गेलाय त्याचं श्राद्ध नाही केलं आणि जी जिवंत आहे तिचं श्राद्ध करून मोकळं झालात. त्यावर पंकजा ओरडते आणि म्हणू लागते, अय सर्वेशबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तुला प्रश्न पडलाय ना की मी सर्वेशचं श्राद्ध का नाही घातलं? आणि सावित्रीच्या हातातून फोटो हिसकावून म्हणू लागते, ज्या दिवशी सानिका खरंच मरल त्या दिवशी मी सानिकाचं श्राद्ध घालेल आणि तो दिवस दूर नाही. असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे सई कमळ म्हणत असते, तो साहेबराव लय डेंजर आहे बघ, आणि आता तो ईर्षेला पेटलाय आणि त्यानं तर बक्षीस ठेवलंय आता, म्हणजे तो काय बी करू शकतो.
आणि ती पुढे म्हणू लागते, आपल्या सरकारची ना विनयसारखी अवस्था करून ठेवतील. त्यावर कमळ म्हणू लागते, हे सगळं ना त्या साहेबरावाच्या पोरीमुळं झालंय, तिच्यामुळंच आपल्या सरकारचा जीव धोक्यात आहे. त्यावर सई म्हणते, अगं मला पण माहिती आहे, तिच्यामुळंच त्याचा जीव धोक्यात आलाय, पण आता काय करशील, आता तर त्यांनी लग्न केलंय. त्यावर कमळ म्हणते, नाही, मला हे लग्न मान्य नाही आणि ती पोरगी सून म्हणून मला या घरात अजिबात नकोय. तिचं तोंड बघायची सुद्धा माझी इच्छा नाहीये. मला फक्त माझं सरकार जिवंत पाहिजे. त्यावर सई म्हणू लागते, आता काय, आता आपण फक्त देवाकडे प्रार्थना करू की सरकार सुखरूप घरी आला पाहिजे. त्यासाठी मी उपवास पण ठेवलाय बघ. त्यावर कमळ म्हणू लागते, असं काही झालं पाहिजे की सरकार सानिकाला सोडून कायमचा आपल्याकडे आला पाहिजे. एवढी एकच इच्छा आहे बघ माझ्या आयुष्यात. इकडे सरकार सानिकाजवळ जातो तेव्हा सानिका म्हणते, मला या गोष्टीवर विश्वास नाहीये. पप्पाचं लय जीव आहे माझ्यावर, हे सगळं खोटं आहे. त्यावर सरकार म्हणतो, सानिका शांत हो. सानिका मात्र काही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणू लागते, आपण जाऊया पप्पांकडे, ते स्वीकारतील आपल्याला. त्यावर सरकार तिला समजावू लागतो, सानिका मला माहिती आहे तुझ्या पप्पांचा किती जीव आहे तुझ्यावर, पण तू आता शांत हो आणि भानावर ये. इकडे आप्पा श्वासला घेऊन साहेबरावांच्या घरी येतात. समोरच साहेबराव बसलेले असतात. त्यांना बघून आप्पा विचारतात, आत येऊ का? त्यावर साहेबराव त्यांना आत यायला सांगतात. आप्पा आत जाऊन साहेबरावांजवळ जाऊन बसतात आणि म्हणू लागतात, साहेबराव, कळशीगाव आणि साखरगावचं वैर लई जुनं आहे आणि आता आपल्या पोरांनी लग्न केलं आहे, त्यामुळे म्हटलं आता वैर विसरून जाऊया. पुढे ते सानिकाच्या फोटोकडे बघून म्हणू लागतात, मला ठाव आहे तुम्हाला खूप राग आला आहे, त्यामुळे तुम्ही सानिकाचं श्राद्ध घातलंय, पण कधी काळी तुमच्या काळजाचा तुकडा होता ती, तुम्हाला तिच्यावर माज होता. आणि ते म्हणू लागतात, पोटच्या लेकराबरोबर असं कोणी वागतं का हो साहेबराव? असं वैर धरून काय उपयोग होणार आहे मला सांगा. साहेबराव मात्र शांतपणे ऐकत असतात. पुढे आप्पा म्हणू लागतात, साहेबराव, आपल्या दोघात जे झालं ते विसरून जाऊया. झालं गेलं, गंगेला मिळालं आणि तिचा बी लय जीव आहे तुमच्यात. मी कळकळीची विनंती करतो तुम्हाला, किती दिवस हे वैर धरायचं, किती दिवस ही दुश्मनी? अहो, सानिका आणि सरकारने लग्न केलंय, आता आपण मन मोठं करूया. काही दिवसांपूर्वी माझा बी राग होताच की साखरगाववर, तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला म्हणायचो मी सारखं, काय बी झालं तरी मी साखरगावशी सोयरीक करणार नाही, पण आता काय करणार तुम्हीच सांगा. नियतीने असं समोर उभं केलंय आपल्याला. तुम्हाला काय वाटतं साहेबराव, यात नियतीचा काहीतरी संकेत असेल की 2 घरं एक व्हावी आणि 2 गावं एकत्र यावीत. आपण नियतीचा संकेत ओळखूया साहेबराव आणि त्या दोघांना स्वीकारूया आपण. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, तुला काय वाटलं त्या दोघांना स्वीकारील मी? त्या दोघांचे मी असे हाल करीन की तू विचार बी करू शकत नाही. त्यावर आप्पा म्हणू लागतात, मारामारीची भाषा नका करू साहेबराव, सोडून द्या आता सगळं. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, तुझा पोरगा जेव्हा माझ्या हातात सापडल तेव्हा त्याचे मी इतके तुकडे करील की तुला मोजता पण येणार नाही. त्यावेळेस तुला मी हेच म्हणल की सोडून द्या आता. त्यावर आप्पा म्हणू लागतात, मी शांतपणे बोलतोय साहेबराव. त्यावर साहेबराव म्हणतात, उपकार करतोय का माझ्यावर? मी तुला बोलवलं होतं इथं. त्यावर आप्पा म्हणतात, नाही, मी स्वतःहून आलोय आणि तुम्ही विसरलात का? काय बी झालं तरी आपली जुनी दोस्ती होती. आणि ते म्हणू लागतात, एक दोस्त आपल्या जुन्या दोस्तापुढं मैत्रीचा हात पुढं करतोय. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, तू दोस्तीसाठी नाही आलाय, तू तुझ्या पोरासाठी आलाय, कारण तुला आता माहिती ह्यो साहेबराव आता आपल्या पोराला जित्ता सोडणार नाही. आता तुझ्या मनात जी भीती आहे ती कशी खरी होईल ह्योच प्रयत्न करील मी. त्यावर आप्पा म्हणू लागतात, कायदा हातात घेऊ नका साहेबराव. त्यावर साहेबराव म्हणतात, मी कोणाला घाबरत नाही. त्यावर आप्पा रागवून म्हणतात, तुम्हाला तुमच्या ताकदीची लई घमेंड आहे, पण लक्षात ठेवा आमच्याकडे बी ताकद आहे आणि ती ताकद लावली ना लई जड पडेल तुम्हाला. कळशी गावातल्या लोकांनी जर ठरवलं की कारखान्यात यायचं नाही तर कारखाना बंद पडेल तुमचा. त्यावर साहेबराव आप्पांच्या हातात फाईल देतात आणि म्हणू लागतात, घ्या, तुमची इच्छा पूर्ण केली. कारखाना कायमचा बंद आणि अख्खं कळशी गाव इथून पुढं बेरोजगार. चल निघ. इकडे सरकार सानिकाची समजूत काढतो आणि तिला परत घेऊन निघतो. तेवढ्यात ती 2 माणसं सरकार आणि सानिकाला किडनॅप करून गाडीत टाकतात आणि तिथून घेऊन जातात. आणि त्या पोस्टरमधल्या नंबरवरती ते कॉल करून म्हणू लागतात, त्या पोस्टरवर तुमचा नंबर होता, त्या दोघांना तुम्ही हुडकताय ते आमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला कॉल लावला. पत्ता पाठवलाय, 5 लाख रुपये घेऊन या. त्यावर साहेबराव म्हणतात, 5 नाही 10 लाख रुपये घेऊन येतो, पण ते दोघं मला जिवंत पाहिजे, कारण त्या दोघांना मला माझ्या हाताने मारायचंय. आणि साहेबराव बंदूक काढतात आणि जयला घेऊन तिथून निघतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.